हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवति इप्सितः न माम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णं धियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हनुमंतो लंकी सगळे सोदून कडेर म्हणतना वनांतो अशोकवनांतांनी सोदूच्या वता कडेरी एक अशोकवनांतो आशिल्ले चैत्र प्रकारा राबून पळयतना ताका दूर एक रुखा पंदाक एक स्त्री कृश देहाची मलिन वस्त्राची भारी दोळ्या दुखून उदादे वयंत रसूची रडतर रसूची दीन स्थिती रसूची एक स्त्री पळोवच्या मेळटा। ती स्त्री निजावन चंदी म्हणल्यावरी तिगेले लक्षण तेज कांती देहाची पुरय सम आसत जाल्यार त्या मलिन वस्त्रा निमती ಸ್ವಲ್ಪ ती तितली तेजोवंत अशी दिसना। निजावन तेजोवंत स्त्रीची ती म्हणून हनुमंता कळटकय कशी दिसतशिली म्हळ्यार वाल्मिकीन उपमा अलंकार दिला। उज्ज जळतर आसतना धुंवर आडयले कशी दिसता, जेवो सुरवेची दिसाचे चंद्र कशी दिसता तशी पळय ती दिसतशिली म्हूण सांगला। जाल्यार तिगेल्या आंगाचे किरगीन आशिल्ली ते हनुमंता उडगास येता। आभरण बांदून उड्डयली हेंची किरगीच कुडको म्हूण ताका दिसता। आंगांतले आभरण रामान सांगिल्ले थोडे थोडे तिगेल्या आंगार दिसतरस ताका कळ्ळें हीची आसुका म्हूण सांगून ताम समीक्ष विशालाक्षीं राजपुत्रीं अनिंदितां तर्कयामास सीतेति कारणैः उपपादिभिः। आंजनेयो तिका पळोवन समची दुर्दुकून समची मन दिवन पळयतकय आनी खंडिता हीची सीता देवी म्हूण सांगून ताका कळटकय भारी संतोश जातकय रामाला हृदयांत स्थिर जावन राबून आशिल्ली तशी ताका भारी एक नमने दुःख जाता तिका पळोवन। लेखतकय तो खंयचे रामाला हृदयांत स्थिर जावन राबूनच तसली सीता मात हीची ही गेले कतीर मेगल रामचंद्र सकाळी रात्री दुःख भोगतरस ही ती सीते तागेल बायल हीच खंडिता म्हूण सांगून तागेले मना येता राक्षसाक मेळ्ळी ही ताणें धरून व्हेल्ला हिका म्हाका हिक रक्षण करूं जायना नवे म्हळ्यार दुःख सीतेक मेगेल ओटो आशिल्ली जनकाधिपतीली धू जावन आशिल्ली सीता ताणी सांगून दिलेली जाग्रतेर पळोवका तुगेले सहधर्मचारिणी ही म्हूण सांगून मोगान पळोवका म्हूण दिल्लेली सीता उडगून गेल्या ही खंय आसा कसले इत्तें म्हूण म्हळ्यार कळनी तिका केदना रक्षण करचें केदन सोदूचें म्हळ्यार एक दुःख मेगेल प्रितीची तिका सोडून राबू जायना म्हळ्यार एक दुःख अशी दुःख तो भोगतरस म्हणटना हीची सीता देवी त्या म्हळ्यार ही वय संतोषरना मस्त दुःख भोगतरस म्हूण सांगून ताका हनुमंता दिसतकय वाल्मिकी सांगताची अस्या देव्या यथारूपम अंग प्रत्यंग्य सौष्ठवम रामस्य च यथारूपम तस्येयम असिते क्षणा। पळय हिगेल रूप अंग सौष्ठव पुरे पळयतना रामा खातीर ही जल्लेली तागेल रूप लक्षणाक हिगेल रूप लक्षणां मेळ नेता ही रामा खातीर जल्लेली अनुरूप पत्नी म्हूण सांगून म्हाका दिसता म्हूण सांगून तो मना लेखता। अस्या देव्या मनः तस्मिन् तस्य चास्यां प्रतिष्ठितम हिगेल मन रामालंतूची मग्न जावन आस तेनेयम सच धर्मात्मा मुहूर्तमपि जीवती तश्चावन आता असल एक रूपलक्षण सल्लक्षण सुची पत्नीक सोणू ताण तितली दुःख भोगचे सहज नवे नान तिलचलरे असल बैले सोणू कोणय वांताचवे जलरी
तागेल मनांतू ती एक न एक दिसू म्हाका मेळटा म्हळें लाशस हिगेल मनांत एक न एक दीस राम म्हाका आप्पन व्हरता म्हळें लाशस हें परस्पर आशे निमतीत नीतली काळजीवन कळला नानतलं रे केदनकी मरता आशेलीची म्हूण सांगून दिसतके ताका दुष्कर्म कृतवान रामो हीनो यदनया प्रभुः धारयती आत्मनो देहम न शोकेन अवसीदती इतले काळ दुष्कर्म कृतवान रामो धारयती आत्मनुदेहम न शोकेन अवसिदती तांणी एकल्या एकल्याक सोण इतली काळ राबिल म्हळ्यार एकल्या एकल्या पळयता म्हळ्यार लाशिरी ना नतील जाल्यार केदनकी वत्ता आशिल्लीची म्हूण ताका दिसता मागीर सीते पळयली न्हय हांवें म्हगेलें कार्य सिद्धी जाल्लें हांव रामा कार्या खातीर हांगा येयलो म्हूण सांगून ताका भारी संतोश जालो म्हणटकय रामाले हें कार्य रामकार्य रामाले अनुग्रहान म्हाका सिद्धी जालें ना नतलें हांव पळोवचें आसवें म्हूण सांगून सीते सोदूचें आसवें तागेले अनुग्रह मिगेल वयर आशिल्ली देखून सीते सोदूचें जालें पण ह्या पळय आमकां जिवनांत तो पाठ खंयचेय एक देवकार्य जाल्यार जेवका जाल्यार आमी करचें आमगेलें निमती जेवचें म्हूण म्हळ्यार फटीची देवाल अनुग्रह आसवें तें कसं की आमी लेखील कार्य जाता देवाल अनुग्रह ना हांवें नानातलें खंयची कार्यय जायना आमी मात्र लेखचें कसन म्हळ्यार हांव करचें म्हगेल निमती जेवचें म्हूण ना एक देवस्थानांत कसलें एक होम यज्ञ याग कसलें आसा जाल्यार थंय वचूं का म्हूण जाल्यार देवाल निर्णय जेवका पायी पूरय बाई सोरून कपड गिपड कांड व्हरून सकड तरी सकाळ म्हणटन खंयची एक वल येयलें सुतीक येयलें म्हण आमी मागीर त्यार दीस देवस्थाना वचना पळया तशें जाल्यार आमी फाई खातीर कितली सकड तयार करताची 5 दिसान तेर येता म्हूण म्हणकच एक वर्स हें पंदा तेर जालें कुळां आनीक पण तेराक पुरे कशी वच्चे कसल करची हे पुरे तेरा एक म्हयनो पुढे सिद्ध करून दवरची जनय आसाची जाल्यार त्या पळोवका म्हण जाल्यार देवाल मनांत आसल्यार मात्र आमकां पळोवच्या मेळटा तशी हांगा आंजनेय सितारामाले एक दुख्ख भारी चिंत करतकय तो मनांत ओ इतली सकडी दुःख भक्त रसछान्नी म्हूण सांगून ताकाय दोळे दुखून उद्दा देंवता पळीतकय आनी हिका ताका दिसतकय आमी सामान्य जन दुःख कश्ट म्हूण सांगून न्ही बेजार करतात न्हय असल लोकमाती जावन आशिल्ली परमपतिव्रत जावन आशिल्ली रमा देवी म्हळ्यार लक्ष्मी देवीची जावन आशिल्ली सीता देवीकय प्राकृत शरीर घेवन आयली नंतर दुःख सोडली म्हूण ना म्हूण जाल्यार कालस्य गती कालगती कसने कालो ही दुरतिक्रमः काल विधी नियम कोणाकय मिरवूच्या जायना म्हूण सांगून वाल्मिकी सांगताची मान्या गुरुविनीतस्य लक्ष्मणस्य गुरुप्रियाः यदि सीतापि दुःखार्ता कालो ही दुरतिक्रमः म्हूण वाल्मिकी सांगताची म्हळ्यार रामाक भारी प्रितीची लक्ष्मणांक भारी लक्ष्मण आदी जावन लक्ष्मणस्य गुरुप्रियाः लक्ष्मण आदी पुराय जनांकय पूजनीय जावन गुरुप्रिया म्हळ्यार मालगडी पूजनीय जावन आशिल्ली तसली सीतादेवीकची असले दुःख आयलें म्हूण जाल्यार कालो ही दुरतिक्रमः कालाची गती कोणाच्या नेमीर वच जत्वे म्हूण सांगून ताका दिसता कोणाक हनुमंताक ताचे खातीर न्हय ಪುರಂದರದಾಸನ ಮುಂಚೆ ಆರೇನು ಮಾಡುವರು ಆರಿಂದಲೇನ ಹೋದು ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಕರ್ಮ ವಿಧಿ ಬೆನ್ನ ಬಿಡದು ಮುನ್ಸಂಗುನು कोणय कसले करू जायना आरेनु माडवर कोण कसं करचे आरिंदलेन होदू कोणाला निमती कसं जाता पूर्वजन्मದ कर्म विधी बेन्न बिडದು पूर्ण केल्लेलं कसं असतं ते आमगेले फाटी सोणाकय मागशी येता फळे नृपरೊಳಗೆ ಅತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಬಲವಂತ ರಘುರಾಮ ಅಪರಿಮಿತ ಶೂರ ಲಕ್ಷ್ಮಣ ದೇವರು ಚಪಲಾಕ್ಷಿ ಸೀತೆಯನ್ನು ಕಳನು ಕದ್ದೊಯ್ಯುವಾಗ ವಿಪರೀತ ವೀರರು ಇದ್ದು ಏನು ಮಾಡಿದರು ಮುಣು ಪುರಂದರದಾಸ್ सांगताचे म्हणारे सर्व इक्ष्वाकू वंश रायालांतू श्रेष्ठातिश्रेष्ठ जे म्हणशील रामचंद्र सर्व भुईंत सुचे वीरालांतू पराक्रमशाली जावन आशिल्ले लक्ष्मण दोग जनय आसतना चपलाक्षी सीतेಯನ್ನು ಎಳೆದೊಯ್ಯುವಾಗ ते सीतेक रावणान तांडून व्हरतना तांकां कसले कोरू जल्वे तितले विपरीत पराक्रम आसूनय विपरीत वीरರು ಇದ್ದೇನು ಮಾಡಿದರು म्हणून तांणी कसं केल्लें म्हणून सांगून तांकांय कसले करू जायनी म्हणटना कालगती म्हळ्यार कालो ही दुरतिक्रम म्हणलें काल म्हळ्यार हांगा आमी विधी नियम विधी म्हणले कुका हे विधी प्रारब्ध म्हणटाचे आमी हाका कसले कारण म्हळ्यार पूर्वजन्माचें कर्म कारण जाता आमी पूर्वांत कसं कर्म केला ताका समजावन आमकां प्रारब्ध बरोवन दवरचें तेंची हणे बरह म्हणजे ताजे खातीर आमी फुडें केलेले
पापाचे फल दुःख भोगतना लेखो काय पोडी केलेलं पापा फल भोगताची तशी सुख भोगतना लेखो का पोडी कसं की केलेलं पुण्या फल आमकां देव दितरस म्हूण लेखून आनी आतां आनी आमी शुभ कर्म कोरका कसले दुःख भोगच्या जावच्या नजे आनी एक जन्म मानतो म्हणून शुभ कर्म केले म्हण जाल्यार मुखार सून जाल्यार विधी आमकां सुख दिता म्हूण सांगून दास पळय सांगताचे तशें जावन पळय हनुमंत म्हणटात कालो ही दुरतिक्रम हा म्हूण कालगती कोणाकय मिकून वचूं जायना म्हूण सांगून सांगला रे तो मागीर तो भारी दुःख भोगतकय ती काही प्राकृत स्त्री वे न्हय नवे अलौकिक स्त्री नव्हती लोकाकची आम्म जावन आसोची लक्ष्मी देवी नव्हती त्याक मुख्य प्राणा हे ज्ञान आशिल्लें म्हळ्यार हनुमंतू साक्षात वायुदेव नवे तशी तो सांगता लौकिक जावन आशिल्लें ह्या लोकाची न्हय ती म्हणटना तिका असल स्थिती कसले आयली म्हूण म्हणटना जावन वाल्मिकी ऋषी सांगताची कसले म्हूण म्हळ्यार दोग जणे अशोक तांणी कोण अशोक म्हळ्यार लक्ष्मी नारायण राम सीते तांणी अशोक म्हळ्यार दुःख नातील जन तांणी जाल्यार हनुमंतो हांगा म्हळ्यार वाल्मिकी ऋषी हनुमंताल मूलक ते अशोक जावन आशिल्ले दंपती हांगा प्राकृत देह घेवन येतना कशी शोकांत बुडलींची म्हणून सांगताची तशी आतां मुख्य प्राण जावन आशिल्ले हनुमंताक ती सीतादेवी साक्षात लक्ष्मी शी दिसतकय रामालय स्मरण येता तो देव दिसता आनी ही सीते लक्ष्मीशी दिसतरच ताका सर्व लीला हे दोळते देवान केल्लेली दशावतार म्हणटात तंत रामावतारा विशयी सर्व लील तो उडगास करतकय आनी थंय दुखून देव चैतप्रसादा दुखून देव नेवन शिमशिपा वृक्षार चोवन बसला हनुमंतू तीन खंय बसला अशोक वृक्ष म्हणटा पळय ताजे वयरी बसला आनी मस्त मनान तो दुःख भोगता रामान रक्षण करलेलें इतले काळ हे सीतेक हे आतां घोर राक्षसी राखून बैसल्यात न्हय तिका कितली दुःख सुका मनान तो भारी कुंदून गेला तिगेलें तोंड अशी वारे पावसू शीं हांगा रुक्का पंदाकच्या स्मृती ती कशी जाल्ल्यात पळय सुर्यान बुडली कुडले कमला फुल ते बावत पळय तशी गेली तोंड बावला मू इतली चंद अशोका मनान तुका बसयला इतली चंद रुक्का पंदा बसल्या त्या अशोक वृक्षान तूं कितली चंद फूल सोडला जाल्यार ती दोळ सोणी तें वन पळयना न्हय इत्याक हांगा अशोकवन म्हण अंत येयल जनाक शोकश्चनज जाल्यार ती शोकांत बुड्डून गेल्या न्हय म्हूण सांगून तो शिमशपा वृक्षारीची बैसून पळयतरस सुत्त बशिल्ले राक्षस स्त्रियांक पळयतकय कशी भीकर आकृतीचे आज जे डुकरा मुसुंडा राक्षस सचकी एक दोळ्याचे कोरनू आसूचे तोंड मुचूचे जायना नतील राक्षस सकय दिग गळ्याचे एक कन्नाचे तशी ಕೆಲವು ಜನ तोंड कोरून जंबाई कळ्ळे भितर दांतू ना काय ना आंगाक बरी रोम भरला चूपू दिग दिग कान नांक ಸ್ವಲ್ಪ ಜನ नांक ना तांणी शिरपान केले ಒಟ್ಟು आशिल्ले जन ಸ್ವಲ್ಪ जन नांक आसल्यार राक्षसांगेले नांक ते चंदस ना ते दाटची थोरची दिगची कसकस सकडस तशी थोर देहाचे ಕೆಲವು ಜನ ಸಪೂರ ಕೆಲವು ಜನ ಪರ್ಕಟ್ ಅಂಗಾಚೆ ಕೆಲವು ಜನ ರಾಮ್ ಬರलेले अंगाचे ಕೆಲವು ಜನ दिग दिग हातपायाचे अशी एकपणी तंतू संलक्षण आसूचे एकपणी राक्षस स्त्री ना पुराय जन एक नमने क्रूर तोंडाचे स्त्रियो सीतेल सुत बैसून तिका रक्तरसाची तशी त्या राक्षसिंगेल मध्येंतू सीतादेवी बसल्या ती वय भारी दुःखान आत्ता नाही आता हे ಕೆಲವು ಕ್ರೂರ तोंडाचे क्रूर राक्षसाल मध्येंत बसल्या समुद्रांतू नवकी वतर आसता ताजी झडावणेक आतां न्ही मागीर बुड्डून वता म्हण तशी सीतेक दुख्खा भारान ती आत्ता न्ही आत्ता कसले जतकी तिका म्हूण सांगून दिसका म्हूण वाल्मिकी रामायणांत वाल्मिकी सांगता रसाची कशी म्हूण म्हळ्यार नित्यापवादाक
एक कीर्तिवंत मनीशाक मी त्या बाबाद घाला रे तो कशी बावता तशी फुडें भारी प्रख्यात जावन आसून आतां हीन स्थिती येईल जन कशी जताची तशीची ಕೆಲವು ಪಂತ ವಾದಿ ಜನ ಚಾಂಗ ಜ್ಞಾನ ಅಶಿಲೆ ಜನ ವಿತಂಡವಾದ ಎದುರಾನು ತಪಡ್ತಾची तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार उत्पादकालांतू उज्ज पडलेले तेन्ना कितले एक नमने भयन जाता नमे तशी ती व्हड सैन्य आसा ताका एक सेनाधिपती ना म्हूण म्हळ्यार कशें जाता अंधकारांतू एक सान उज्ज उजळ्ळ्यार कशें दिसता जेवा भर नाशिल्ली न्हय एका पंत सुकून गेल्यार कशें जाता हें पुरें वाल्मिकी ऋषीन उपमी दिला वाल्मिकी रामायणांत तशी वीणे व्हडलें एक वाद्य आसा छंद विणा वाद्य त्या वाजितले जेन्ना नाजाल्यार तेका सगळें छंदाई दवरलेले न्हय तशी दिसतशील ती आनी कसं म्हूण म्हळ्यार रोहिणी नक्षत्रा सुद्दां उल्के आसल्यार कशी दिसता तशी एक हस्ती बायली हस्ती मस्त सिमा मध्येंतू मेळ्ळ्यार कशी जाता तशी ही सीतादेवी दिसतरस तो भारी दुख्ख भोगता अस्सल दुर्बर प्रसंगांतूय ती तशी पवित्र जावनू वचना म्हणलेलें ताका भारी संतोष जातरस ततो द्रष्टैव वैदेही रावणं राक्षसाधिपं प्रावेपेत वरारोहा प्रवाते कदली यथा आच्छाद्य उदरम ऊरुभ्यां बाहुभ्यां च पयोधरौ उपविष्टा विशालाक्षी रुदंती बरवर्णिनी ती थंय कितली लज्जी म्हळ्यार तिका विंगड जना लेद्राक कोणके एक राक्षसान ताणून ते अपमान तिका सैसूच्या जायना नशी ती बसल्या थंय दुख्ख भोगतरस त्या वेळाक थंय रात्रीचे कडेचे प्रहर ते हनुमंतू सीतेक पळोवन दुख्खीत जावन शिंशुपा वृक्षा ते पल्ल्या एड्याक सान एक मुसा इतले सान मांकड जावन बसला तो रात्रीचे कोणे कडेच प्रहर त्या वेळाक मंगळवाद्य पुराई जाता रावण जाग जाले कुडले सीतेल उडक आसलो सीतेल उडक आसले कुडले सीते पळोवंक म्हूण दिसले तो ते समबाई सरना दांत कशी ना नाय ना कसले ना तशीच कशी न्हिदो नाशिल्लो तशी उठान तो अशोकवनादी कडेन वता तागेल परिवार पुराय तागेल ओटू धांवता रावण चमकलो येद्रा दुखून दिवटीक दवरून दिवटीक म्हणून खंय राक्षस न्हू तो दोंदी दवरून तागेल राक्षस सैनी मागशी दुखून तागेल बंदी मागद ताका मागशी येद्रा दुखून वचूंक आशिल्लो वासुरूय वतरस तशी बंदी मागद ताजे नंतर तागेल बायलो यो खंय चमकलो सटक उठान पुराय धांवलीची तागेल ओटोची तो कशें आशिल्लो म्हणून अर्दम बर्द न्हीद गे तागेल गळ्याची माळा आनी आभरण पुरे अस्तव्यस्त जावन आशिल्लें माथ्या घाल्लेले किरीट अर्जंटारी त्या येवचे गडबिडीर माथ्या दवरलेले न्हू त्या घुलाकय जाल्यार ताका गोतना तागेले गळ्या माळा तागेले आभरण पुरे गळ्या दुखून देंवन तरस तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार आंगाक बगी येवचे आतुरारी आशिल्ले थंय सुगंध द्रव्य पुरे सारून घेतला ताणें सीतेले बच्ची न्हय म्हूण सांगून ते तशी सुगंध द्रव्य जाल्यार तोंडा एक नमने दुर्गंध येत आशिल्ली म्हळ्यार खंय भितरी कसो दुर्गंध येत आशिल्लो म्हूण ना आनी कसं म्हूण म्हळ्यार चमकून वतनाय त्यांनी अर्ध न्हिदांत उठायलो पुळ्ळे दीस रात्री पिल्लेले मदिरा पानाचे मत्तूय देवनिकी म्हूण सांगून उन्मत्त जावन चमकतरस न्हय तप्पू 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 हेज्जू घालतरस आड्डोळनू पडू वता मागीर सुदारसून उठयता पळयतना कळटा की बर्ती पिवन आयला म्हूण सांगून त्या वेळार हनुमंतू वैरी वृक्षार दुखून पळयतना ताका दिसता कसने ओ यो अरमनेंतू हांव पळयलो राक्षस न्हिदो नाशिल्लो हांव रावण आसच्या पुरो म्हूण लेखील ह्योचे कडेन रावण म्हूण सांगून देव पळयता आनी देव न्हू वृक्षाचे तोग्गूची कोंबेरी ते मागीर तोग्गो आशिल्लो राक्षसांक दिसना अशी निपून बेसता हें मंगळवाद्याचे गलाटो जनानेवचे गलाटो उल्लोचे रावणाक पराक सांगचे जयकार घालचे हे पुराय आयकतना सीते कळ्ळें ओ रावण आयलो अशी मस्त म्हणता आयला दिसता तो त्या लेकारी रावण आयलो म्हणून ती खडखडेल की खडखड येवन तो दृश्टैव वैदेही रावणम राक्षसाधिपम ते राक्षस रायाक पळोवन ती कसं करता म्हूण म्हळ्यार ती एक नमे ती बिल्ली ती प्रवाते कदली येता व्हड बिरगाळ येतना
ते कदली म्हळ्यार केळ्यांचे रूख केळयो केळ्या रूख म्हणटा पळय केळयो ते पळय बड 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 पडता जोर वाऱ्याक केळ्ळें मूळ समीत पडता तशी ती भिल्ली ती भिवनूची आत्त पडत म्हूण जाल्ला तिका पाप ती कसं करता गोतुसवे तिगेल पोट तिगेल वक्षस्थळ कसले ते परपुरुषादिश्च्यानच म्हूण सांगून ती तिगेले दोनी जांगी बुट्ट कोरून तोंड जांगी भितर दवरून हातू ते पाय्याक बंधन करून घेवन मागीर रडतरच खंय ती आत्यात्त न्हय तो उपवासेन शोकेन ध्यानेन च भयेन च परीक्षीणां कृशां दीनां अल्पाहारां तपोदना उपवासो उपास तिणें करचे तिणी खावचे इंद्रान हाडलेले पायसान्न मात्र मागीर सगळे दिसा एक पंत ते मागीर उपासू तिका अंचाण दुख्ख अंचाण भय अंचाण चिंता भारी क्षीण जाले ती जानकी रावणाक मर्दन कोरून ताका संवार कोरून तो जयशील जावो म्हणून थंय सुतू ती देवतेंक पांय पडतरस म्हणल्या म्हणके पांय पडून बसल्या खंय ती असले दयनीय अवस्थेन तस सीते सुरवेक मानतो भारीची चंद करून मावाळ उतरान सीते लागी उलयत सीते कसल्याक तूं असल वस्त्र न्हेसून बसल्या तू कितली पंत सांगला मलीन वस्त्र न्हेसून का हें चिराजेन नक्क तुका म्हूण सांगून जावन तुगेल्या रावणाल पशी पुडे तुका हांव नवे रामाल पशी पुडे तुका हांव ना वरडी करून घेवका म्हण येयलो कसं की जायनी थंय शिवधनुसू उबारू म्हूण हांव संयमार आयला जाल्यार म्हाका उबारू जायनी म्हूण न्ही कसं की तेदन त्या वेळाक म्हाका नाका म्हूण दिसलें इत्याक सोडलें म्हूण दिसतात म्हाका पळय म्हाकाची अशी परिस्थिती म्हूण जाल्यार तो आतां तुगेल राम रन्ना भितर आस कसा मेळ्ळे ते खावचे गेड्डेगेणस खावचे बैवे कंद मूल फल खावचे म्हणटना तो मेगेल ओट युद्ध करून मानतलवे खंडीत वांचना तो तुका व्हरची सोडी तुका पोळच्या समीत हांव ताका सोणा हांगा लंके भितर ताका प्रवेश करूंक जायना तशी आनी कसं तूं तागेल्ले उडगस करून बेसता तुगेल तसल बायल आसून खंयच्यो बामण दशरथान बापसून सांगली कुडले रान्ना वतवे कुडले म्हणटले मेगेल बायले लोटा हांव अयोध्येन तूं राबता तूं बस रान्ना जाय जाल्यार म्हूण सांगून बापसू सांगतलीची हाणें पित्रा आज्ञे म्हूण सांगून रान्नांत तुकाय घेवन येयला जाल्यार तो प्रयोजन ना म्हूण लॅक नवे म्हणटन उठा सोडी तागेल ओटू ताका आलोचना करून तागेल ओटू केदना वच्चें म्हणून आलोचना करून तागेले चिंत करून आनी की तूं क्रश जावं नाका दीन जावं नाका तूं यवन व्यर्थ करून घेवं नाका तूं अलंकार करून घे तुका जाय जाल्यार पुरे आभरण आनी पेटयता तूंची मेगेल अंतपुराक यजमान जाता मंडोदरी समीत सोडता म्हणटन सगळे अंतपुर तुकाची म्हूण सांगून तो सांगता उठा हांव वस्त्राभरण हाडला पळय अलंकार करून घे आनी मेगेल ओटो अरमनेक यो म्हूण सांगता आनी म्हणटके कसं न्ही मेगेल मन तुगेल दिकडे कितले आकर्शीत जालें म्हणल्यार पळय तागेले उपमी पळय वाल्मिकीन दिवचे गरुडान दिवडा तांडून वेल्या वरी मेगेल मन केन्ना पडलें तांडीत मू तूं उठा म्हाका वारडी करून घे मेगेले हांव हाडलें अंगलांनी पुरे घाली हें आभरण घाली आनी मेगेली बायल जाल्ली कुडले सगळे लंकेक तूंची यजमान जाता म्हूण सांगून तितली उतर चंद कोन्न सांगून सीतेक पळयतरच तो शिमच्या बावरक्षा बसला हनुमंत सान रुपार बसला म्हणून तागेले कानूय सान जाता पळय सम आयक पड कान तशी सूक्ष्म रितीरी आयकतरच तो दुश्ट कसलो उलयता म्हूण एक घडी सगळेची आंगा भारी मौन जानकी कसं करता तिका भारी दुख्ख जालें एकदम निश्वास सोडतरस रामाल उडगस जात तिका मेगेल कसल एक दुस्थिती तिगेले वयर ती कोप येता त्या माया मृगा आशे वचनान दिल जाल्यार म्हाका ही अवस्था शिल्वे म्हूण दुख्ख जाता जाल्यार हे मूर्ख दुश्ट राक्षसाक सम उत्तर दिवका हांव ना नातल्यार जायना हें अशी येवन बाद दिता म्हूण सांगून उतर दिवच्याक भायर सरता ती जाल्यार फुडलें तिका दिसता
परपुरुष यो हागे लागी ನೇರ जावन उलयला मिगेल तसल पतिव्रतेक समने म्हूण सांगून तो विंगडो हा विंगडो म्हूण दाखोवका ताजे खातीर एक तण काणो तिगेल्या द्रादवर्तके ताका आड तृणम अंतरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता निवर्तय मनोमत्तः स्वजने क्रियतां मनः ती तृण म्हळ्यार एक तणा काड्डी आड दवरला रावणाले द्राक आनी त्या तृणा काड्डीक पळयता शिवाय रावणा पळयना सांगची रावणाक उद्देश करचे तणा काड्डीक हे दुष्ट बुद्धीच्या तूं मिगेले भारी प्रीती दाखयतरस न्हय तुगेल बायल आसत न्हय मस्त तांकां दाखोवच्या नजवे तूं कितलो पापिश्ट म्हळ्यार पापिश्टा मुक्ती मेळची म्हूण आसवें ना न्हय तशीची पापींक कशी मुक्ती मेळना की तशी तुक्का हांव खंडित मेळना मिगेल राम कसलो जवो रान्ना भोंवतल जवो रन्नान तुल कंदमूल फल खातल जवो अन्नान सांगून म्हाका घेवन येवन म्हाका कश्ट दिला म्हूण तूं सांगून चपूर कसले जवो जाल्यार हांव पतिव्रती कितली पतिव्रती म्हळ्यार मिगेले बामणा सोडल्यार अन्य पुरुश कितले व्हड जवोचे कितलेची श्रीमंत जवो कितले सूख भोगतांनी म्हाका अन्य पुरुशाची तशी तुवय म्हाका अन्य पुरुशूची तूं सांगली म्हूण हांव तसले दुश्ट कामाक केन्नाय मन करना कळ्ळें आनी पापिश्टा हांव जल्लील कोणाक जनक नंदिनी हांव मिथिलाधीश जावन आशिल्ले जनकाले धूव जावन तितले उत्तम मिथिलेचे कुटुंबीन तूं जल्लील हांव तसल ते मान इक्ष्वाकू वंशाकच मेळ्ळे हांव आतां बई बा तसलो सगळेची जगत्य पूजन करचें तसलें राघवाली बायल जाल्लें हांव तुका परस्त्री कळ्ळें तूं कशी म्हाका परपुरुश की हांवय तशी तुका परस्त्री तूं परस्त्रींक केन्नाय परस्त्रील वयर मन करूनच सम न्हय ते तूं तुगेल बायलेक न्ही तांगेल मान गौरव विंगड जनान आतां कोणेय तुगेल बायलेक मन दिल्ली म्हणलें की तूं सोडता की तांगेल मान गौरव राखना तूं तशीची परस्त्रियांकय मान गौरव अस तांगेले मर्याद राखू का म्हूण सांगून सुरवेशीक इता तुका इतले दुश्ट जावन आसता तुका मंत्रीनी कोणेय नांचवे तुका कोणेय उपदेश दिनाचवे तुका गुरू कोणेय नांचवे तांणी कोणेय तुका उपदेश दिना तुका लंकेन कोणेय चांग जन नांचवे तांणी येदोळ तुका कसले सांगनवे की तसल जनाल उतर तूं आयकना तसल मूर्ख दुश्ट तूं आतां पळय एक विशय कसो म्हळ्यार इतली दुख्खार आसा म्हाका व्हरून मिगेल रामाले सोडी तुका वांचुका म्हूण आश आसा जाल्यार रामाक शरण यो आनी तागे लागीं मित्रत्व निमगी कळ्ळें मिगेल राम कसलो म्हळ्यार ताणें सांगिल्लें असं वचन म्हाका शरण येयले जना केन्नाय हात सोडना म्हूण सांगून तिरस्कार करना म्हूण तशें हांव तूं रामाले क्षम घे आनी तुगेल बायल चेडवाल वटू तूं सुकार आसुका हांव मिगेल बामणाल वटू सुकार आसता ना नातल्यार तूं आतां म्हणलें पळय तुगेल मन गरुडान दिवड तांडून वेल्ल्या वरे तुगेल मन मिगेल दिकडे आकर्शीत जाता म्हणटा हें न्हय तुका तूं म्हाका रामचंद्राले होरून सोणी म्हूण जाल्यार तागेले तूं क्षम घे न्ही म्हूण जाल्यार गरुडान दिवडा तांडून खावन घालता पळतो तशी तुका रामचंद्र कंची बिला निप्पन बैस कंचे लंकी जेवते कंचे दुर्गम जागो जेवता इदकून तांडून तुका मारता म्हळ्यार खंडीत रामाक कोपयला रे इंद्राल वज्रायुध जवो यमाले दंड जावो कसले वरुणाल पाश जवो कसले तुका वांचयना कळ्ळें राम लक्ष्मणाल बाणा निमतीची तूं मरता तश जावन तूं म्हाका तो व्हरून सोडिते तशें जाल्यार मात्र तूं वंता नानातलें तूं मात्र न्ही तुका सगळी राक्षस कुल ध्वंस जाता इता आनी बलील काणी तुका गोतूच न्हय बलीन जागुदीत म्हणलेलेची वामन कशी त्रिविक्रम जावन बलीक ताणें पाताळा पेटयल पळय तशीची मिगेल रामूय वामनूची कळ्ळें तूं कसो तागेल निमती जायना म्हणलें ते जावन करून वता तूं चोर तूं हेड तूं न्ही जावन पुरुश सिंह म्हळ्यार मिगेल राम मात्र तूं बी न्ही तशें आशिल्लें जाल्यार तूं राम लक्ष्मणान नातेल वेळार त्या खंयची एक सन्यासी वेसान येवन तूं भीक मागच्या म्हूण सांगून येवन म्हाका अपहरण कर न्ही तूं चोर न्हू तूं त्या वेळार तांणी बी न्ही आशिल्लें जाल्यार तूं वंत आशिल्लें तूं तुका भितर येवचें सोणा आशिल्लीं तांणी तशी तूं एक शिवानावरी तांणी व्याघ्ररूप व्याघ्रशील कडेन श्वान लग्गी समिती येनाकय ताजी वासाण येयल्यारी येनाकय तशीची तूं राम लक्ष्मणान आशिल्लें जाल्यार मिगेले पंचवटीचे ते पर्णकुटिरा येयी नाशिल्ल तूं पळय
हें चित्रणाक साक्षी करून हांव तुगेल्या सांगता. तूं म्हाका रामचंद्राक व्हरून दिल्ली वे थंय ताका उपसून शरण आयलो वे तूं वतलो ना नतलो रे. रामाल बाणा निमती तुका मरण जाता. तूं जाय जाल्यार कुबेराल अलकावती वस, ईश्वराल कैलासा वस, वरुणाल पाताळ लोका वस, खंयी निप्पोन बैस तूं. रामा बाणा निमती तुका सोडोन घेवचें जाता म्हूण लेकला वत इतें तूं खंयी वस. तूं वंचना म्हळ्यार खंडीत इतली उलयता न्हय थंय आंजनेयो वयर बसून आयकतोरस हळूची दिसता काय ताका साधारण नाही सीते असमान साहसी तस्सले एक रामाक सांगिली बायल म्हूण सांगून तो लेखतकय थंय रावण मात्र कोपलो. इणें इतले उलयतना भारी कोपलो तो सांगतकय म्हाका मेगेल तसलें विश्वविजेत रावणाक तूं अपमान करतवे. तुगेल रामा पशी हांव कितलो श्रेश्ठ म्हूण सांगून तुका गोत्तस वे. एक चित्त मानव स्त्री तूं तुका सुकार दवरका म्हूण सांगून हांव केलो जाल्यार तुका तें पुरे मना ना म्हूण जाल्यार तुका आतां कसलो शिक्षा दिता पळय म्हूण सांगता. पायचे काणे पाय आमी पळोवया. आजी सांगेल सर्व विशयी देवाले मुख्य प्राण हनुमंताले चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.